नागपूरमध्ये काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा निघाली आहे। या ठिकाणी तुषार गांधी यांच्या नेतृत्वात पदयात्रा काढण्यात आलेली आहे। सेवाग्राम पदयात्रा काढण्यात आली। हर्षवर्धन सपकाळ, सुषमा अंधारे या पदयात्रेत सहभागी झालेले पाहायला मिळतात। सामाजिक न्याय, शांतता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ही पदयात्रा काढण्यात आली आहे। 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सेवाग्राम येथे पदयात्रेची या ठिकाणी समारोपीय सभा होणार आहे। संविधान सत्याग्रह यात्रा ही महाविकास आघाडी किंवा एखादा पक्ष, एखादी व्यक्ती असं म्हणण्यापेक्षा ज्या व्यक्तीचं संविधानिक मूल्यांवर प्रेम आहे, ज्या व्यक्तींना इथल्या हुकुमशाहीचा तिटकारा आहे, ज्या व्यक्तींना स्वायत्त यंत्रणांचा चाललेला दुरुपयोग बघवत नाहीये, त्या प्रत्येकाच्यासाठी ही यात्रा महत्त्वाची आहे। आणि त्यामुळे आजपासून आम्ही समस्त बहुजनांचा ऊर्जा स्रोत असणाऱ्या दीक्षाभूमीला अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होत आहे आणि 2 तारखेपर्यंत ही यात्रा गांधी जयंतीला वर्ध्याला पोहोचत आहे। आम्हाला वाटतं की संविधानाला संरक्षण करण्यासाठी लोकांचा आवाज उठवायची गरज आहे। आपण बघताय इथे काँग्रेसचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, एनसीपीचे नेते आहेत। आम्ही काल आमच्या स्टेजवरती पण होते आणि सगळे सिव्हिल सोसायटीचे कार्यकर्ते आहेत। हे सगळेच भारताचे नागरिक आहेत आणि हे संविधान सत्याग्रह पदयात्रा भारतच्या नागरिकत्वाला पाठबळ देण्यासाठीची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।